ठाणे शहरातील वाहतूक कोंडीच्या समस्येबाबत ठाणे पोलीस आयुक्त आणि ठाणे महानगरपालिका आयुक्त यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार राजन विचारे यांनी भेट घेतली। यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना या सरकारला प्रशासनाला ठाण्यातील समस्या सोडवण्यास अजिबात वेळ नसल्याचं सांगितलं। फक्त या पक्षाचे नगरसेवक फोड त्या पक्षाचे नगरसेवक फोड यामध्ये जास्त रस आहे। घोडबंदर रोडची ट्रॅफिक समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे। खराब रस्ते, रस्त्यांवरील खड्डे आणि वाहतूक कोंडी यामुळे घोडबंदर रोडवरून निघालेल्या माणसाला ठाणे स्टेशनला पोहोचायला 2 ते 3 तासांचा अवधी लागतो। दिवसा हेवी ट्रॅफिक सोडू नये असा नियम असताना देखील हेवी ट्रॅफिक सोडली जाते। ट्रॅफिक अधिकाऱ्यांचा तिथे पत्ता नसतो। सगळे ट्रॅफिक व्यवस्थापन वॉर्डनच्या भरोशावर सोडलं जातं। जर ही वाहतूक समस्या लवकरात लवकर न सोडवल्यास आम्हाला आयुक्तांच्या दालनातच ठिय्या आंदोलन करावं लागेल असा इशारा राजन विचारे यांनी दिला आहे। नियमाप्रमाणे हेवी ट्रॅफिक सोडू नये असा नियम असताना सुद्धा आज ठाणे शहरामध्ये हेवी वाहतूक त्या ठिकाणी सोडली जाते। त्या ठिकाणी ट्रॅफिकचे पोलीस नसतात, वॉर्डनवरती सोपवलं जातं। आणि आज तुम्ही बघितलं असेल सर्व मुख्यमंत्री जर येणार असेल ते 1-1 तास 2-2 तास मला वाटतं सर्व रस्ते बंद केले जातात। अरे कशासाठी हे काय करता तुम्ही? आज तुम्ही बघितलं असेल जवळजवळ या संबंध ठाणे पोलीस यंत्रणामधले जवळजवळ 60% पोलीस तर मला वाटतं मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामध्ये असतात। सर्वसामान्य तिथे ह्याला ट्रॅफिकला पोलीसच त्या ठिकाणी नाहीत। आज तुम्ही बघितलं तर कित्येक दिवस आपल्याला ट्रॅफिकसाठी अधिकारी आता मला वाटतं चांगले अधिकारी त्या ठिकाणी आलेले आहेत, त्यांनी चार्ज घेतलेला। आज आम्ही पोलीस कमिशनरना मला वाटतं मी जवळजवळ 20 ते 22 फोन सकाळपासून केलेले आहेत। म्हणजे 1-1 तास एका जागेवरनं न हलता त्या ठिकाणी ट्रॅफिक त्या ठिकाणी ठप्प झाली होती। आणि अशा परिस्थितीमध्ये जर असं हे झालं तर मला वाटतं आम्हाला त्या महापालिका आयुक्त असेल किंवा आपलं पोलीस आयुक्त असेल यांच्या दालनामध्ये बसण्याशिवाय दुसरा कुठलाही रस्ता नाही। आणि या संदर्भामध्ये आम्ही त्यांना इशारा दिलेला आहे की ही ट्रॅफिकची समस्या दूर झाली पाहिजे, नंतर आम्हाला रस्त्यावरती उतरावं लागेल।